श्री ज्योतिबा देवाची चंदनाचा लेपन करून विशेष महापूजा बांधण्यात आली। 1 मे पासून सुरू झालेल्या सुट्टीमुळे आज पहिल्याच दिवशी भाविकांची ज्योतिबा दर्शनासाठी ज्योतिबा मंदिरात मोठी गर्दी झाली होती। उन्हाळ्यातील असह्य करणाऱ्या उखाड्याबरोबरच तीव्र उष्णतेमुळे सर्वसामान्य माणसाच्या मनाची होणारी घालमेल आणि तगमग आपण नेहमीच अनुभवतो। उष्णतेचा मनुष्य आणि प्राण्यांना जसा त्रास होतो तसाच देवांनाही होतो अशी धारणा भक्तांमध्ये असते। उन्हाळ्यातील उष्णतेपासून ज्योतिबा देवाचेही संरक्षण व्हावे व थंडावा मिळावा यासाठी दरवर्षी चंदन लेपामध्ये महापूजा केली जाते। 1 मे निमित्त श्री ज्योतिबा देवाची चंदन लेपांमध्ये विशेष महापूजा बांधण्यात आली होती। ही विशेष महापूजा उमेश शिंगे, सचिन ठाकरे, सतीश भिवदरणे, अमित मिटके, विशू ठाकरे, अंकुश दादरणे, विकास सांगळे यांनी बांधली। यासाठी 5 किलो चंदन वापरण्यात आलं। पूजेसाठी 2 तासाचा कालावधी लागल्याची माहिती पुजारी विशू ठाकरे यांनी दिली। आज ही पूजा दिवसभर असणार असून रात्री 9च्या धुपारतीनंतर ही पूजा उतरली जाणार आहे। चंदन लेपन पूजेमुळे नेहमीपेक्षा देवाचे रूप अधिक खुलून दिसते। हे सुंदर देवाचे रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भाविक आतुर होते। दरवर्षी देवाला चंदनाचा लेप लावून चंदन लेपनाची पूजा केली जाते। श्री ज्योतिबा देवाला शीतलता मिळावी यासाठी विशेष चंदन लेपनामध्ये महापूजा बांधली जाते। चंदनाच्या लेपामुळे उष्ण काळात शरीर थंड राहते। चंदन हे अतिशय सुगंधी शीतल असते। चंदनाच्या याच गुणामुळे शीतलता वाटावी यासाठी सुगंधी अशा चंदनाचा लेप सर्वांगाला लावला जातो। आज 1 मे महाराष्ट्र दिन या निमित्तानं आज ज्योतिबा देवाची चंदनलेपमध्ये पूजा बांधलेली आहे। या पूजेचं महत्त्व आहे की वर्षातून एकदा ही चंदनलेपची पूजा बांधली जाते। यामध्ये देवाला आजच्या दिवशी दिवसभर चंदनलेप ठेवल्यामुळे देवाला गारवा हे केला जातो। त्यामुळे आजची पूजा ही चंदनलेपची पूजा असून यासाठी एक 5 चंदनाचा वापर केलेला आहे। यासाठी पूजेसाठी सचिन ठाकरे, सतीश भिवदरणे, उमेश शिंगे या सर्वांचे, या पुजाऱ्यांचे तसेच आठवडा मालकांचेही सहकार्य लाभले।